लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्व आदरणीय दादा आपल्या सर्वांना सोडून असे अचानक निघून जातील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं। अजित दादा हे असे एक रांगडे व्यक्तिमत्व होतं ज्यांना या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेली होती। संपूर्ण महाराष्ट्रामधील जिल्हे असतील, तालुके असतील, प्रमुख नद्या असतील, प्रमुख पिकं असतील, कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडतो, कोणत्या शेतीमध्ये काय लावलं पाहिजे, रोजगाराची निर्मिती कशा प्रकारे केली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम कशा प्रकारे दिले पाहिजे, इंडस्ट्रीत गुंतवणूक कशा प्रकारे केली पाहिजे, महाराष्ट्र कशा प्रकारे अग्रेसर न्यायला पाहिजे, अशा प्रकारचं प्रखर ज्ञान असलेले व्यक्तिमत्व हे अचानक आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पोरका झाला। सर्वांना दिलखुलास हसवणारे दादा असे संपूर्ण महाराष्ट्राला रडवून अचानक आपल्यातून निघून जातील आणि त्यांच्या श्रद्धांजलीपर आपल्याला शोकसभा घ्यावं लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं। परंतु नियतीचा खेळ हा अतिशय क्रूर होता। ते आपल्या दादांना या ठिकाणी घेऊन गेले। दादाच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राचे व या भारत देशाचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे। 50 वर्षे गेली तरी सुद्धा अशा प्रकारचा नेता, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होणार नाही। आम्ही त्या दिवशी मसल्यामध्ये प्रचार करत होतो। प्रचार करत असताना आम्हाला दादाचं विमान कोसळल्याची प्रथमतः बातमी ऐकायला मिळाली। बातमी ऐकायला मिळाल्यानंतर बारामतीच्या एअरपोर्टजवळ विमान पडलेलं असं समजलं। त्यावेळेस आम्हाला असं वाटलं पहिल्यांदा की बारामती नजदीक आहे म्हणजे अपघात जास्त मोठा नसेल, उतरताना छोटं मोठं काहीतरी झालं असेल। पुढील 10 ते 15 मिनिटांमध्येच समजलं की दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत। नकळत संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अश्रू तळवले। प्रत्येक माणसाला आपल्या घरातला, आपला पोशिंदा, आपला वाली, आपला कोणीतरी गेलाय अशी जाणीव त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली। आज 3 दिवस पूर्ण होत आले तरी संपूर्ण महाराष्ट्र या दुःखातून आणखीन सावरलेला नाही। तरी अशा दादांना मी विनम्र आदरांजली व्यक्त करतो। महाराष्ट्र राज्याचं लाडकं नेतृत्व, 6 वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी नेतृत्व केलं, असे सगळ्यांनाच आपलेसे वाटणारे दादा, जरी कोण इतर वेगवेगळ्या पक्षात काम करत असणाऱ्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक आपलंसं वाटणारं नेतृत्व, कारण त्याचं कारण असं होतं की कामाची पद्धत, त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे सगळ्यांनाच आपलंसं वाटणारं असं नेतृत्व दादा। परवा न्यूज बघितली की विमान अपघात झाला, सुरुवातीला असं काय वाटत नव्हतं की अशा काही गोष्टी घडतील, सगळं चांगलं वाहून म्हणजे मनामध्ये असं वाटलं की असं काय होणार नाही, पण लगेच त्यांना अर्ध्या तासानंतर दुसरी बातमी आली, दुसरी बातमी आली, त्याच्यानंतर अवघा महाराष्ट्र थांबला, पूर्ण महाराष्ट्र बंद झाला एका बातमीवरनं, की जी बातमीची विला पडली की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांचं निधन झालं अपघाती। अख्खा महाराष्ट्र सगळ्या जाग्याला थांबला आणि असं होतच नेतृत्व। तर दादांबद्दल सांगत राहायचं म्हणलं तर दिवसेंदिवस पुरणार नाही। आजच्या घडीला आपण एवढंच बोलू शकतो की दादाच्या आत्म्याला शांती लाभो, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ, एवढीच प्रार्थना मी आपल्या सिद्धेश्वरकरणी करतो आणि नरखेडच्या वतीनं दादांना श्रद्धांजली वाहतो। उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील एक अतिशय प्रेरणास्थान असं नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आणि प्रत्येकाच्या हृदयातल्या ठोक्यानं एकदम शांतता घेतली आणि हे प्रत्येकाला खरंच वाटेना, काही क्षण तरी किमान 15 मिनिट मी न्यूजला पाहण्याचा प्रयत्न करत होतो की नेमकं काय झालं आहे। 15 मिनिट फक्त एवढंच सांगितलं जातं की फ्लाईट पडलेली आहे आणि त्यामध्ये बहुतेक 6 जण आहेत। म्हणजे धजावत नव्हतं, खात्री वाटत नव्हती किंवा अंतःकरणाला इतक्या वेदना वाटत होत्या सांगणाऱ्यांना सुद्धा, ही बातमी नेमकी सांगायची कशी। महाराष्ट्र गेली 44 वर्ष महाराष्ट्राचं अतिशय उमद नेतृत्व, तडफदार नेतृत्व, आदरपूर्वक असं नेतृत्व आपल्यातून हरपलं गेलं आणि सामान्य जनतेच्या अंतःकरणाला अतिशय
वेदना झाल्या. कार्यकर्त्यांच्या अंतःकरणाला खात्री अजूनही वाटत नाही की दादा खरंच आपल्यात नाहीत, अशी भावना मान्य करत नाही. इतकं दादाचं परखड आणि असं विशाल असं काम होतं. दादावर प्रेम करणारी इतकी महाराष्ट्रातली जनता असा नेता पुन्हा होणे नाही. दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं अतिशय अपरिमित असं नुकसान झालेलं आहे, जे कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या पोटी आज आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबावर अतिशय मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या चिंताला, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची ताकद देव, हीच परमेश्वरची प्रार्थना. खरं तर कालची बातमी ज्यावेळेस ऐकली सगळ्याच्याच ठोकं बंद पडलेलं. लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत सर्वच लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं. कारण असं व्यक्ती हसणारं, सगळ्याला हसत मुकूत बोलणारं आपल्यातून आज निघून गेलं, त्याच्यावर विश्वास बसत नाही. परंतु ही नीतीचा एक खेळच आहे की सगळ्याला म्हणजे निसर्गाच्या पुढे जाता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आपण त्यांना आता मी गावाच्या वतीने आणि माझ्या वतीने श्रद्धांजली वाटतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व आदरणीय अजितदादा काल विमान दुर्घटनेतून आपल्यातून निघून गेले. नरखेड गावकऱ्याच्या वतीने व भारतीय जनता पार्टी नरखेड यांच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काल 28 तारखेला सकाळी 9:30 वाजता एक अशी बातमी ऐकायला मिळाली की ती ऐकल्यानंतर असं मन फैलावून गेलं आणि त्या बातमी अशी ऐकायला मिळाल्यानंतर असं वाटलं की विश्वासच बसत नव्हता. का अशी बातमी ऐकायला मिळाल्यानंतर असं वाटलं की ती चुकीची बातमी आहे. ज्यावेळेस मी मोबाईल उघडला आणि मोबाईल बघितल्यानंतर असं कळालं की अजितदादासह 6 जणांचा मृत्यू म्हणल्यावर मन माझं पूर्ण फैलावून गेलं. आणि थोड्या वेळा असं मला थोडं असं जाणवलंच नाही की बाबा चक्कर आल्यासारखं वाटलं की सुन्न झालं मन. त्याच्यामुळं मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माझ्या राऊत कुटुंबाच्या वतीनं व नरखेड गावाच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो.